मेल्याच्या नंतर मग काय करायचं नेमकं काय करायचं आपण? त्या मंगूस मेल्याच्या नंतर ते ब्राह्मण आला त्याने पाहिलं सगळा चमत्कार सगळं काय करायची गरज नाही. आपण एक छोटा मारला, एक ठोका मारला, एक मान मिळाला, 100 लाख आपल्याला मिळतोय. त्याच्याकडे पैसेच सगळे पैसेच. मग त्या पद्धतीप्रमाणे त्याने काय केलं, मी रोज एकेका दाढी करतो, एकेकाची मिशा काढतो, एकेकाचं कोणाचं काय करतो, अशा हजामाई करत असतो. 10 पैसे 5 पैसे 10 पैसे 5 पैसे असे जमा करून या ठिकाणी मी आलेलो आहे. मग या ठिकाणी आता मला काय करायची गरज अजिबात नाही, काही करायची गरज नाही. आता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सारांश महत्त्वाचा असा आहे, प्रत्येक माणसाने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. समजून घेण्याची फार मोठी गरज आहे. समजून घेण्याची गरज आहे आणि समजून घेतलं पाहिजे. जर घेतलं आपण समजून जर घेतलं नाही मग या सगळ्याचा काय उपयोग नाही. म्हणून प्रत्येक माणसाने
ह्या सगळ्या गोष्टी आपण नीट समजावून घ्याव्यात. नीट समजावून घ्याव्यात म्हणजे कसे घ्याव्यात, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे. पिपलायन नावाचा एक ऋषी होता, ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाने तपश्चर्या करण्याचं ठरवलं. तपश्चर्या करण्याचं ठरवलं तरी तपश्चर्या करण्याच्या करता त्याची योग्यता होती. त्याने तन मन धन अर्पण करून आपण सगळं समरस करून घेण्याची शक्ती त्याजवळ होती. या पद्धतीप्रमाणे दशारण्यामध्ये तो गेला. सगळं घराचा त्याग करून घेतला. घराचा दिगंबरा तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं म्हणले एवढंच आहे. काय आहे की मी या ठिकाणी जमीन विकली. त्या ठिकाणी मी जमीन विकताना झाडं झुडपं सगळं काय जे आहे, जे आत धन असणारं संपत्ती असणारं हे सगळं जे आहे हे सगळं तुला दिलेलं आहे, अर्पण करून लिहून दिलेलं आहे. मग अर्पण करून लिहून दिलेलं असल्याच्या नंतर मग याने काय करायचं? तिने काय केलं? त्या राजाने समक्ष विचारत असताना त्याला त्याने समजावून सांगितलं की बघ, हे अशा अवस्था आहे, अशा अवस्था झालेली आहे. मग या ठिकाणी नेमकं काय करायचं? आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर मग आपण प्रत्येक माणसाने सावधान व्हायचे आणि सावधान होऊन आपण त्या ठिकाणी विचारायचं की या ठिकाणी बाबा तू जमीन विकली ना? म्हणलं मी जमीन विकलेली आहे. मग जमीन विकलेली मी आहे तर मी या ठिकाणातलं धन जे आहे आतमध्ये जमिनीच्या पोटामध्ये सापडलेलं जे आहे हे त्याचं नशीब आहे, शिवदासाचं नशीब आहे. मग त्याच्या नशिबात मिळालेलं आहे तर ते मी काय घेऊ? त्याला मी पापाला धनी का होऊ? असं त्याने विचारलं त्याला. असं विचारल्यानंतर मग त्याने काय केलं नेमकं? त्या माणसाने हळूहळू करता त्याने काय केलं? हळूहळू त्या शिवदासाला त्याने काय केलं? पैसे परत द्यायचं ठरवलं होतं. पैसे परत देणार का? तो देणार नाही. मग असं झाल्याच्या नंतर मग त्याने समजून घेतलं की हा जमिनीतला पैसा जो आहे हा अनाथाही जाणार आहे, हा पैसा अनाथाही जाणार आहे. या ठिकाणी माणसाला नको ते व्यसनं लागतील, नको ते उपद्रव दुरुपयोग होतील, नको ते व्यसनं लागतील, नको तो उपद्रव होईल, नको त्या भानगडी होतील, माणसाची डोकी फिरतील, धन उडून जाईल. पण सवयी मात्र आपल्या बरोबर राहतील. त्याचं काय करायचं? त्याकरता मी सांगितलं हा धन आम्हाला नको. आता नको धन म्हटल्यानंतर मग काय करायचं नेमकं? आता काय करायचं नेमकं काय करायचं? खोपडे मग धन नको आहे आम्हाला, काय करायचं? मग त्यांनी सांगितलं, हे बघा, त्यांनी जे सांगितलं जसं त्याच्या अवस्था तसं माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबात बी तशी आग लागली तर काय करणार? माझ्या कुटुंबात बी तशी आग लागली तर मग काय करणार? हो, त्याकरता मी हा अंडा नको आहे म्हणून सांगितलं. आता नको आहे म्हणून सांगितल्यानंतर मग काय करायचं नेमकं? आता काय करायचं? कुणाच्या दरबारात नाही चाललेला होता? कुणाला? भीमराजा धर्मराजाच्या नाही चाललेला होता. धर्मराजाच्या नाही चाललेला होता. त्या ठिकाणी त्याने सांगितलं, हे पहा, ही केस कशी आहे? त्या ठिकाणी